उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यास केव्हापासून सुरुवात झाली? उत्तर 1995. उत्कृष्ट संसदपटू पहिला पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर चंद्रशेखर. युनेस्को संघटनेच्या वारसा यादीत एकूण किती दस्तऐवजांचा समावेश आहे? उत्तर 55. 2012 या वर्षी 4 वेदांपैकी कोणत्या वेदाचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाला होता? उत्तर ऋग्वेद. युनेस्कोच्या वारसा यादीत एकूण भारतातील किती स्थळांचा समावेश आहे? उत्तर 30. युनेस्कोच्या वारसा यादीत एकूण महाराष्ट्रातील किती स्थळांचा समावेश आहे? उत्तर 5. पंचायत राज सप्ताह साजरे करण्याचे केव्हापासून ठरविण्यात आले? उत्तर 24 एप्रिल ते 1 मे 2013. पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावाला 10 लाखाचा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार देण्यात आला? उत्तर टिकेकरवाडी. पहिले वस्त्रोद्योग धोरण 2013चा कालखंड काय व तो केव्हा जाहीर केला? उत्तर 2011 ते 2017. 1 मे 2013. पहिल्या वस्त्रोद्योग धोरणामुळे किती नवीन रोजगार निर्मिती होणार आहे? उत्तर 11 लाख. उत्तर मॅग्नेटिक महाराष्ट्र ब्रँड महाराष्ट्र. 2013 मध्ये साकारत असलेल्या पहिल्या फॉरेस्ट अकॅडमीचे नाव काय? उत्तर कुंडल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट. ई ऑफिस प्रणाली राबविणारा टिंबटिंब हा राज्यातील पहिला जिल्हा? उत्तर सिंधुदुर्ग. ई ऑफिस प्रणाली म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर पेपरलेस कारभार. महाराष्ट्रातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोठे आहे? उत्तर नागपूर. महाराष्ट्रातील पहिल्या मुक्त कृषी विद्यापीठाचे नाव काय? उत्तर अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. पहिले मुक्त कृषी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण? उत्तर अशोक ढगे. पहिले मुक्त कृषी विद्यापीठाचे पहिले कुलपती कोण? उत्तर मुकुंद गायकवाड. देशातील रहिवाशांची जैवशास्त्रीय माहिती संकलित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना कोणती? उत्तर आधार योजना. आधारचा क्रमांक किती आकडी आहे? उत्तर 12. पहिला आधारधारक कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर नंदुरबार. पहिला आधारधारकाचे नाव काय? उत्तर रंजना सोनवणे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते 21 करोडावे आधार कार्ड कोणाला देण्यात आले? उत्तर कालीबाई देवी. महाराष्ट्रात रोजगार हमीवर प्रतिदिनी किती रुपये मजुरी मिळते? उत्तर 165 रुपये. रोजगार हमीवर प्रतिदिनी सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यात मिळते? उत्तर हरियाणा. रोजगार हमीवर प्रतिदिनी सर्वाधिक मजुरी किती मिळते? उत्तर 191 रुपये. रोजगार हमीवर प्रतिदिनी सर्वात कमी मजुरी कोणत्या राज्यात मिळते? उत्तर बिहार व झारखंड. रोजगार हमीवर प्रतिदिनी सर्वात कमी मजुरी किती मिळते? उत्तर 122 रुपये. वसंतराव नाईक यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 1 जुलै 1913 यवतमाळ. वसंतराव नाईक यांचा मृत्यू कोठे झाला? उत्तर सिंगापूर 18 ऑगस्ट 1979. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उत्तर 3रे. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे किती वेळा मुख्यमंत्री झाले? उत्तर 3 वेळा. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ असणारे मुख्यमंत्री कोण? उत्तर वसंतराव नाईक. वसंतराव नाईक पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केव्हा झाले? उत्तर 5 डिसेंबर 1963. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती कालावधी होते? उत्तर 11 वर्ष 2 महिने 14 दिवस. महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर 1 जुलै. झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट तिसऱ्यांदा केव्हापासून लागू करण्यात आली? उत्तर 18 जानेवारी 2013 पासून पुढे. झारखंड राज्याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? उत्तर 2000. पहिल्यांदा झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट केव्हा लागू करण्यात आली? उत्तर 19 जानेवारी 2009. 344 दिवस. आतापर्यंत किती राज्यांनी राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट हा कायदा लागू केला? उत्तर 13 राज्य.
उत्तर काश्मीर येथे भारत व पाकिस्तान यांच्यात वादग्रस्त असलेल्या जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर किसनगंगा. 100वी भारतीय विज्ञान परिषद केव्हा व कोठे झाली? उत्तर 3 ते 7 जानेवारी, कोलकाता. 100वी भारतीय विज्ञान परिषदेत किती देशातील किती प्रतिनिधी हजर होते? उत्तर 20 देशातील 15,000. पहिले विज्ञान धोरण केव्हा जाहीर करण्यात आले? उत्तर 1958. रोख अनुदान योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? उत्तर 1 जानेवारी 2013. 1 जानेवारी 2013 पासून किती जिल्ह्यात रोख अनुदान योजना राबविण्यास सुरुवात झाली? उत्तर 20. कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? उत्तर 4. भूमी संपादन विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मंजुरी दिली? उत्तर 13 डिसेंबर 2012. लोकसेवा गॅरंटी ॲक्ट 2011 कायदा केव्हा मंजूर झाला? उत्तर 21 डिसेंबर 2012.